असं अंबादास दानवेंचं हा स्टेटमेंट. बरोबर आहे, हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं. मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, जर कोणाला वाटलं की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे. मुळात शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं, आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल, आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जातात. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करू, त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता. महाराष्ट्राच्या युतीच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना किंवा इंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाऊ होता, आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले. शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती, तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत, ते दिल्लीमध्ये बसतात, म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्ण मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात, आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष पवारांचा, हा अमित शहाचा पक्ष आहे. हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत, अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. नाही, मला बघा, हा त्यांचा अंतर्गत विषय, मी त्याच्यावरती का बोलावं. पण मी वारंवार सांगतो की अजित पवारांचा जो पक्ष आहे तो भविष्यात राहणार नाही. संजय राऊत यांनी स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाची